नमस्कार. वास्तू रविराज वास्तू संस्कृती या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. भारतातील सर्वात मोठ्या वास्तुशास्त्र मार्गदर्शन आणि प्रशिक्षण ह्या संस्थेचे संस्थापक संचालक डॉक्टर रविराज अहिरराव यांच्याकडनं आपण मार्गदर्शन घेतोय. नमस्कार डॉक्टर. प्रुडंटच्या गोव्यातील सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. तुमचं मनःपूर्वक स्वागत या कार्यक्रमामध्ये. डॉक्टर वास्तुरत्न, वास्तुश्री, वास्तुभास्कर इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित आहेत. तसंच राष्ट्रीय पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. ठाणे, पुणे, सिडनी ह्या देशामध्ये त्यांच्या या ठिकाणी त्यांच्या वेगवेगळ्या आस्थापना आहेत. मागील 18 वर्षामध्ये भारतात आणि वेगवेगळ्या 22 देशांमध्ये 31,000 संतुष्ट ग्राहक त्यांचे आहेत आणि ह्या माध्यमातून 7,000 विद्यार्थी त्यांनी वास्तुशास्त्र या विषयामध्ये प्रशिक्षित केलेले आहेत. डॉक्टरांच्या पत्नी मंजुषा अहिरराव यासुद्धा या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत आणि लोकप्रभेच्या माध्यमातून, लोकप्रभा हा जो साप्ताहिक आहे त्या साप्ताहिकामध्ये माझे अनुभव ह्या सदरामध्ये त्या वास्तुशास्त्रविषयक लेखन करतात. आणि या सदराचं वैशिष्ट्य म्हणजे की अतिशय वेगळ्या, विचित्र आणि गंभीर अशा स्वरूपाच्या वास्तुदोष असलेल्या ज्या वास्तू आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी कशी वेगळी हाताळणी केली, उत्तम प्रकारे हाताळणी केली आणि त्यातून कसा मार्ग काढला आणि ती वास्तू कशी पॉझिटिव्ह केली, ह्या वेगळ्या केसेस त्यांनी त्याच्यामध्ये डिस्कस केलेल्या आहेत. तर आजच्या ह्या एपिसोडमध्ये, या भागामध्ये मला तुम्हाला सर असं विचारायचं आहे की सध्या अन्न, वस्त्र, निवारा ह्याच्याबरोबरच आरोग्य हे अतिशय महत्त्वाचं आहे. आता आरोग्यासाठी आयुर्वेद आपल्याकडे आहेच, जो वेदामध्येच सांगितलेला आहे. पण तरीसुद्धा ज्या घरात आपण राहतो त्या वास्तूचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो. आणि विशेष मग करून मला असं विचारायचं तुम्हाला की पूर्वी आपल्या घरातले परसदारी संडास असायचे, टॉयलेट्स, तर ती आता घरामध्ये आलेली आहे 4 भिंतीच्या मध्ये. तर ह्या अनुषंगाने काही वास्तुदोष निर्माण होतो का आताच्या ह्याच्या संदर्भात, आणि मग त्याच्यावर उपाय काय? मॅडम, सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट कशी आहे ना की वास्तुशास्त्राचा आरोग्याशी संबंध कसा आहे या विषयावर जर बोलायचं किंवा याचं उत्तर द्यायचं झालं तर मी पहिल्यांदा असं म्हणेन की पंचमहाभूत आणि अष्टदिशा हे वास्तुशास्त्राचा बेस आहे. आता पंचमहाभूत म्हटले तर मानवी शरीर सुद्धा पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. आपल्या शरीराची ही स्किन आणि हाडं जे आहेत, मांस आणि हाडं, हे पृथ्वी तत्व आहे. आपण मिनिटाला 10 ते 12 वेळा श्वास घेतो, म्हणजे वायुतत्व आपल्या शरीरात काम करत आहे. आपल्या शरीरात जे रक्त आहे त्याच्यात 90% पाणी आहे, म्हणजे जलतत्व याच्यामध्ये आलं आहे. आपण जेव्हा काम करतो त्याच्यासाठी जी ऊर्जा लागते, कॅलरीज, ते अग्नितत्व आपल्या शरीरात आहे. आणि या शरीरात अनेक पोकळ्या आहेत, तोंडात, कानात, हृदयात, फुफ्फुसात, रक्तवाहिन्यांमध्ये. या पोकळ्या म्हणजे आकाशतत्व. त्यामुळे हे शरीर पंचमहाभूतांनी बनलं. ही वास्तू पंचमहाभूतांनी बनलेली आहे आणि तो निसर्ग पंचमहाभूतांनी बनलेला आहे. त्यामुळे या शरीराला निसर्गामधून ज्या विविध प्रकारच्या ऊर्जा हव्या असतात त्या ऊर्जा त्याला त्या घरात जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे कशा मिळतील आणि त्या ऊर्जांच्या माध्यमातून माणसाचं जीवन समृद्ध कसं होईल, हा वास्तुशास्त्राचा बेस आहे. आणि हेच आरोग्याचं तत्व आहे. आता मला सांगा की मी स्किन, बोन, ब्लड, श्वास, कॅलरीज या सगळ्या हेल्थशी संबंधित गोष्टी आहेत. शिवाय तुम्ही मगाशी आयुर्वेदाचा उल्लेख केला. आयुर्वेद 3 तत्वांवर, कफ, वात आणि पित्त. पित्त म्हणजे ॲसिडिटी किंवा ॲसिड, मग त्याच्यामध्ये जलतत्व आलं, आणि ॲसिड म्हणजे अग्नितत्व आलं. त्याच्यानंतर कफ, कफमध्ये सुद्धा बेसिकली पृथ्वीतत्व आलं, जलतत्व आलं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वायुतत्व पण आहे आणि आकाशतत्व प्रत्येकात असतं. तसंच आता तुम्ही वात, पित्त आणि कफ. वात म्हणजे वायू, म्हणजे वायू हा सुद्धा पंचमहाभूतांचा आहे. त्यामुळे आयुर्वेदानुसार मधले हे जे कफ, वात, पित्त आहे हे दुसरं तिसरं काही नसून पंचमहाभूत आहे. बरं, या तिघांचं बॅलन्सिंग झालं तर शरीराचं आरोग्य बॅलन्स होतं असं आयुर्वेद म्हणतं. त्यामुळे त्याचा आणि आयुर्वेदाचा वास्तुशास्त्र संबंध आहे. शिवाय तुम्हाला मी सांगतो की आता ॲलोपॅथिक सायन्समध्ये एक डिपार्टमेंट असतं रेस्पिरेटरी, म्हणजे श्वसन संस्था.
दुसरं हार्ट असतं, दुसरं रक्ताचं असतं, किडनी म्हणजे स्वच्छता करणार. त्यामुळे ही जी सगळी, डोळे म्हणजे तेज किंवा पोटातले म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीमचे सगळे आजार, हे सगळे अग्नितत्वावर आहे. श्वास म्हणजे छातीशी संबंध आला, फुफ्फुसाशी हृदयाशी संबंध आला, हृदयाचा रक्ताचा संबंध आला म्हणजे जलतत्वाचा आला. कचरा निचरा जो साफ करणं म्हणजे लिव्हर आणि किडनीचं फंक्शन आलं. त्यामुळे या प्रत्येक अवयवाचं किंवा या आरोग्याच्या आयुष्य म्हणजे आरोग्याशी संबंधित प्रत्येक गोष्टीचा हा वास्तुशास्त्राशी संबंध आहे. त्यामुळे वास्तुशास्त्र आणि आरोग्य हा अत्यंत एक महत्वाचा विषय आहे. म्हणूनच आपण आजच्या एपिसोडचा विषय वास्तुशास्त्र आणि आरोग्य असा आपण घेतलाय. शिवाय एक लक्षात घ्या मॅडम, की माझ्या ह्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा एक साधारणपणे 1.25 ते 1.5 तासाचं एक लेक्चर वास्तुशास्त्र आणि आरोग्य या विषयावर समर्पित आहे. कदाचित त्याचीच एक छोटीशी झलक आपण आजच्या कार्यक्रमातून देतो. असं एकंदरीत वास्तुशास्त्र आणि आरोग्य यांचा संबंध झाला. तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचा रोग काय होता जरा तुम्हाला सांगू शकाल? त्याच म्हणजे मगाच्या प्रश्नामध्ये मला असं विचारायचं होतं की पूर्वी संडास हे परसदारही असायचे घराच्या बाहेर, 4 भिंतीच्या बाहेर. पण ते आताच्या ह्याच्यामध्ये बिल्डिंग आणि घरं याच्यामध्ये ते घरात आलेत, सेल्फ कंटेंट घरं. हो. तर त्यामुळे मग वास्तुदोष निर्माण होतो का? कारण टॉयलेट्स घरामध्ये आल्यामुळे काय झालं की स्वच्छता अगदी जाणीवपूर्वक सांभाळायला लागते आणि ती सांभाळली पाहिजे. ते घरामध्ये तसं नसतं. नाही म्हणजे ऍडव्हर्टाईज करणारे हार्पिकवाले ते दाखवतात ब्रशने घासा म्हणजे ते स्वच्छ होईल. पण इतकी स्वच्छता जर घरात पाळायला पाहिजे, पण म्हणजे त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो का टॉयलेट्स घरात आल्यामुळे? मॅडम अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारलाय मॅडम. महत्वाची गोष्ट अशी आहे की बेसिक एक लक्षात घ्या की वास्तुशास्त्रानुसार टॉयलेटची रचना हे सुद्धा आरोग्य आणि विज्ञान यांचा ताळमेळ किंवा समन्वय घातल्याच माध्यमातून केलेलं आहे. मी प्रश्न हा असं का विचारला माहितीये का? तर पूर्वी हे नव्हतं ना, घरामध्ये 4 भिंतीच्या आत नव्हतं. तर त्या वास्तुशास्त्रामध्ये कदाचित ते सांगितलेलं नसेल. मग हे तुम्ही त्याचं रिलेट कसं करता नवीन कॉन्सेप्ट? त्यावेळी सुद्धा वास्तुशास्त्रात हे सांगितलेलं होतं. किंबहुना वास्तुशास्त्राला टॉयलेट हा घराच्या बाहेरच अभिप्रेत आहे. पण आता आमची सेल्फ कंटेंट घरं आली त्यामुळे तो घरात येणं अपरिहार्य आहे. म्हणजे मी कधी कधी उपवासाने असं म्हणतो की जर तुम्हाला 100% वास्तुशास्त्रानुसार घर बांधायचं असेल तर आपण एक काम करू, एक बिल्डिंग उभी करू आणि त्याच्या पश्चिमेला दुसरी एक बिल्डिंग फक्त टॉयलेटची. असं शक्य आहे का? प्रॅक्टिकली हे शक्य नाही. मग म्हणून आपण काय करतो की टॉयलेट हा वास्तुशास्त्रदृष्ट्या घराच्या पश्चिम किंवा वायव्य भागात असावा असं वास्तुशास्त्र सांगतं. बरं, याच्यामध्ये सुद्धा विज्ञान आणि आरोग्य दोन्ही आहे बरं का. जसं तुम्ही म्हटलं की आरोग्य म्हणजे एक हायजेनिसिटी, टॉयलेट घरात आला म्हणजे स्वच्छता किंवा आरोग्याला एक खतरा हा प्रकार जर निर्माण होऊ शकतो. पण मग म्हणूनच आमच्या ऋषीमुनींनी त्याला पश्चिमेत का घेतलं माहितीये का? पश्चिम किंवा वायव्य की मावळत्या सूर्यकिरणांमध्ये ताम्रकिरण म्हणजे इन्फ्रारेडची इंटेन्सिटी जास्त असते. हे इंटेन्स ताम्रकिरण त्या पश्चिम वायव्यामध्ये जे टॉयलेटमधले जीवाणू किटाणू असतात त्यांना मारून टाकतात. आणि दुसरी गोष्ट, वारा जो आहे वायुतत्व, वायुतत्वाचं स्थान वायव्य, नॉर्थ वेस्ट. मग हा वारा तो जी दुर्गंधी आहे त्या दुर्गंधीला डिफ्यूज करतो, विरळ करतो आणि पसरवून टाकतो आणि बाहेर घेऊन जातो. म्हणजे बघा, आमच्या ऋषीमुनींनी निसर्गशास्त्राचा अभ्यास करून तुमचं आता घरात जरी टॉयलेट आलं तर त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला तुमची कमोडची पोझिशन उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड असलं पाहिजे. का असलं पाहिजे? कारण पृथ्वी जेव्हा अशी सरळ पुढे जाते तेव्हा ही उत्तर आहे, ही पूर्व आहे, म्हणजे समोरून सगळी ऊर्जा येते. तुम्हाला सतत तुमच्या सहस्रार चक्रातून पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या शरीरात येते. हा एक भाग. आणि निश्चितच पश्चिम वायव्यामधला वायू तिथली दुर्गंधी बाहेर घेऊन जाईल. पश्चिम आणि वायव्यामधल्या सूर्याची किरणं किटाणूंचा नाश करतील. हायजिनिसिटी, तुम्ही ज्या एखाद्या उत्पादनाचा उल्लेख केला होता की त्याच्यासाठी क्लिनिंगसाठी, हे निसर्गाचं क्लिनिंग वास्तुशास्त्र देत असतो. सो अशा पद्धतीने आरोग्याची काळजी वास्तुशास्त्र खूप घेतं. एक साधं एक्झाम्पल किंवा आपल्या प्रेक्षकांना जर आठवत असेल तर अगदी पहिल्या एपिसोडमध्ये मी एक टिप म्हणून काय सांगितलं होतं माहिती लोकांना,
की सकाळी उठल्या उठल्या घराची दारं खिडक्या उघडा बरोबर. आणि सकाळची सूर्यकिरणं घरात येऊ द्या. आज आरोग्याचा संबंध आणि ह्या सूर्यकिरणांचा संबंध मी तुम्हाला सांगतो. सकाळची सूर्यकिरणं अल्ट्राव्हायोलेट रेस, ते कानाकोपऱ्यात पोहोचतील, जीवाणू किटाणू मरतील, तुमच्या घरामध्ये आरोग्यदायी वातावरण निर्माण होईल. दॅट इज व्हॉट इज रिक्वायर्ड. दुपारनंतरची किरणं घरात येऊ देऊ नका. का तर इन्फ्रारेड आहे. पण पडदा लावा, कॉटनचा लाल जाड कॉटनचा पडदा, जेणेकरून काय होईल, इन्फ्रारेड रोखला जाईल, पण हवा येत जात राहील, घरातलं व्हेंटिलेशनमुळे वातावरण चांगलं राहील. म्हणजे थोडक्यात मी तुम्हाला सांगू का मॅडम, की प्रसन्न वातावरणात प्रसन्न मानसिकता आणि प्रसन्न मानसिकतेमधून उत्कृष्ट कार्यक्षमता, हे जे माझं एक आवडतं वाक्य आहे, पालुपद आहे, हे इथे त्याच्याच असं त्यातलं अर्थ. आता तुम्ही हायजीन शब्द वापरला आणि पूर्वीच्या काळी सोवळं ओवळं असं म्हणायचे लोक. करेक्ट. म्हणजे सोवळं म्हणजे खरं म्हणजे ते हायजीनच होतं. हायजीनच त्याचा अर्थ. पण आताच्या काळात आपण असं म्हणू शकतो की टॉयलेट्स घरात आल्यानंतर स्वच्छता हेच सोवळं. स्वच्छता हे सोहळं, पण ते वास्तुशास्त्र आणि वास्तुशास्त्राच्या माध्यमातून तुम्ही इतर गोष्टी पण याहीपेक्षा मी तुम्हाला सांगू का मॅडम, माझ्या दृष्टीने ऋषी म्हणजे आपण ज्यांना ऋषी मुनी म्हणतो ते ऋषी, ह्या ऋषी या शब्दाचा अर्थ काय माहिती, रिसर्च सायंटिस्ट. आणि खरोखर त्यांनी जे जे काही काम केलेलं आहे ना ते रिसर्च सायंटिस्टच आहेत. मी कदाचित यापूर्वी सांगितलंय की मला माहित नाहीये, पण किचनची रचना पूर्व आणि दक्षिण यांच्या मधली आग्नेय दिशा तिथे केली आहे. का केली आहे माहिती, कारण सकाळची सूर्यकिरण म्हणजे साधारणपणे सूर्य 12 वाजता डोक्यावर येतो, 11:45 पर्यंत सूर्य असा असतो, 12 वाजता तो इकडे येतो सरळ. म्हणजे सकाळी सूर्य उगवल्यापासून डोक्यावर येईपर्यंत ती जी सगळी किरणं आहेत ह्याच्यामध्ये अतिनील म्हणजे अल्ट्राव्हायोलेटचं प्रमाण जास्त, इन्फ्रारेड सौम्य स्वरूपात. हे जो पूर्वेतून असे आग्नेयेत 45 डिग्रीत येतात, त्या 45 डिग्रीत येण्यामुळे त्या अतिनील आणि ताम्रमध्ये एक असं मॉड्युलेशन येतं की ते स्वयंपाकघरात पोचल्यावर तिथल्या सगळ्या जीवाणू किटाणूंचा नाश करतात. म्हणजे जिथे आपलं अन्न तयार होतं ना तिथे हायजेनिसिटी येते निसर्गाच्या माध्यमातून. आमची महिला गृहिणी ज्या किचनमध्ये काम करते, किचन म्हणजे किती कंजेस्टेड रूम आहे हो. बघा ना, एका बाजूला सगळी खरकटी भांडी, पाण्याची भांडी, गॅसची शेगडी, सिलेंडर, भांड्यांची रॅक, डब्यांची रॅक, डायनिंग टेबल, फ्रीज वगैरे वगैरे, आणि त्यात आणखीन काही स्टोरेज. अशा ह्या कंजेस्टेड वातावरणात उष्णतेच्या सान्निध्यात आमच्या महिला दिवसाला कमीत कमी 5 ते 7 तास काम करतात. मग अशा वेळी वास्तुशास्त्राने काय सांगितलं माहिती, की त्या भिंतीवर, पूर्व भिंतीवर खिडकी असली पाहिजे आणि त्या काम करणाऱ्या व्यक्तीचं तोंड पूर्वेकडे असलं पाहिजे. म्हणजे पुन्हा ही उत्तर आणि पूर्व आणि पृथ्वी अशी पुढे जाते, त्यामुळे ती समोरून येणारी सगळी सात्विक ऊर्जा तिच्या सहस्रार चक्रातून शरीरात प्रवेश करेल आणि तिचं तन आणि मन स्वच्छ, प्रसन्न, प्रफुल्लित राहील. जर ती गृहिणी प्रफुल्लित असेल तिच्याकडून स्वयंपाक चांगला होईल, घरातली माणसं आनंदित राहतील. आता हे जे तत्व सांगितले वास्तुशास्त्रामध्ये की आग्नेयला किचन असावं किंवा टॉयलेट्स पश्चिमेकडे किंवा वायव्येकडे असावीत, पण तशी ती असतीलच असं नाहीत कित्येक घरामध्ये. मग अशा वेळेस काय करायचं, आरोग्यावर घातक परिणाम होतात. मॅडम आता काय झालं माहितीये का, की लोकांना, म्हणूनच मी तुम्हाला सांगतोय की पहिले एकीकडे तुम्ही काय झालंय की आजपर्यंत लोकांनी, आपल्या प्रेक्षकांनी जी घरं घेतलीत त्यावेळी त्यांना वास्तुशास्त्राची माहिती नव्हती. बरोबर. त्यामुळे हे चांगलं दिसतंय, इथून काय गार्डन दिसतंय, इकडून डोंगर दिसतोय, इकडून नदी दिसते, किंवा हा गार्डन व्ह्यू आहे, हा स्विमिंग पूल व्ह्यू आहे वगैरे वगैरे, असे चांगले प्रलोभनं तुम्हाला समोरच्या बिल्डर्सकडून दिली जातात आणि तुम्ही भुलतात आणि ते घर घेतात. पण घरात राहायला आल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम जाणवतात. घर तर घेतलंय, बरं घर काय भाजीपाला नाहीये,